पुण्यामध्ये भरपूर ॲग्रिकल्चर प्लॉट्स आहेत पुण्याच्या आउटस्कर्ट्सवरती, आणि त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट करून द्यायचं असतं लोकांना, 7/12 नावावर करून द्यायचे असतात. 7-8 जणांना गोळा करा, 11 गुंठे विका आणि मग ॲग्रीमेंट करा. तर ही सगळी पद्धत का? कसं होतं की एखादं प्लॉट 20 गुंठ्याचंच आहे, बरोबर. घेणारे 10 जण आहेत. त्याच्यामध्ये 10 जणांमध्ये प्रत्येकाला 2-2 गुंठे आपण प्लॉट देऊ शकत नाही. त्याला कारण काय होतं की जो गव्हर्नमेंटचा 1947चा जो कायदा आलेला तुकडाबंदीचा, प्रिव्हेंटेशन फ्रॅगमेंटेशन महाराष्ट्राचा, बरोबर ना, तुकडा आणि बंदी. तुकडा करायचा नाही, त्याच्यावरती बंदी आहे. तुकडाबंदीचा कायदा आला. लोक ह्या गोष्टीमध्ये तुकडा बंदीपर्यंत जातात. म्हणजे 90% पब्लिकला माहीत नाही आहे की तुकड्याचं एकत्रीकरण पण करता येतं, किंवा अशी कायद्यामध्ये जर 8 गुंठ्यामध्ये जर प्रत्येकाला 2-2 गुंठ्याचे प्लॉट दिले, उरलेल्या 14 जणांना जर 1-1 गुंठा एक्स्ट्रा दिला असेल, 8 जणांमध्ये 4 जण पहिल्यांदा घर बांधतात, आणि जर 4 जण राहिले असतील तर भविष्यात उठून त्यांचे भांडणं होतात. तुकडाबंदीला आज प्रॉब्लेम पुण्यात आहे, तर त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स आहेत का? नमस्कार, वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. सो हाय, दिस इज अभिषेक. आज एक वेगळा पॉडकास्ट घेऊन आलो आहे. एक नेहमी खूप मोठी टर्म आहे रिअल इस्टेटमध्ये, दॅट इज तुकडेबंदी. तर ते नेमकं काय, त्याची सुरुवात कुठून, त्याची सध्या आत्ता मार्केटमध्ये असलेली सिच्युएशन काय, आणि काय एकंदरीत काय 360 डिग्री व्ह्यू आहे त्या गोष्टीचा, त्या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण डिस्कस करणार आहे. सो माझ्याबरोबर आज ॲडव्होकेट मयुरेश झांजे आहेत. सो थँक्यू, तुम्ही आज या पॉडकास्टसाठी आला. नमस्कार. या विषयावर भरपूर बोललं जातं, बट ह्याच्यावर असा पॉडकास्ट ॲज इन नाही आहे, किंवा आपण म्हणतो ना की एक्झॅक्ट अशी म्हणतो की ह्याच्यामधली माहिती लोकांना नाही आहे की तुकडेबंदी लागू कधीपासून आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स किती, आत्ता एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे. तर त्या सगळ्या गोष्टींवर आपण बोलूया. सो तुमचं एक इंट्रोडक्शन द्या की तुम्ही ॲडव्होकेट कधी झाला आणि तेव्हा कधीपासून तुम्ही प्रॅक्टिस करताय. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट मयुरेश झांजे आहे. मी पूर्ण तसं म्हटलं तर रेव्हेन्यूमध्ये प्रॅक्टिस करतो, आणि 2017पासून मी रेव्हेन्यूची कामं करतो. आणि त्याच्यानंतर 2022ची माझी सनद आहे. म्हणजे मी प्रोफेशनली प्रॅक्टिस 2022पासून, आणि ह्या ज्या क्षेत्रामध्ये जे काम करतो ते 2017पासूनच करतो आहे मी त्याच्यामध्ये. सो ॲडव्होकेट होणं हे का, म्हणजे म्हणजे भरपूर प्रोफेशन्स आहेत, 12वी नंतर आपण विचार करतो, बट वाय ॲडव्होकेट, म्हणजे एक काय असं तुम्हाला वाटलं की ॲडव्होकेटच झालं पाहिजे? कसं आहे, तसं म्हटलं तर मी ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएशननंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, जे की MSc केलं, केमिस्ट्रीमधून, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, जो की सगळ्यात जो हार्ड म्हटला जातो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून शिक्षण पूर्ण करत असताना पुढे जाऊन एखाद्या MNCमध्ये जॉब पण लागलासुद्धा होता. पण काही कारणास्तव पर्सनल गोष्टी असतात घरामध्ये, की जसं एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, ज्याच्या घरामध्ये काहीतरी जागेसंदर्भात काहीतरी क्रिएट होतं, पण नंतर काय होतं, त्याचे वडील गुजरात असतात, तो महाराष्ट्रामध्ये शिकत असतो, त्याच्या आई भावासोबत राहत असतो, आणि कुठेतरी जाऊन असं त्याला वाटतं की आपल्या हक्कासाठी आपण थोडा का प्रयत्न करावा नसावा. त्याच्यामध्ये जाऊन मी ह्या 2017मध्ये ह्या रेव्हेन्यूच्या, या कायद्याच्या आणि या जमिनींच्या मॅटरमध्ये एखादं पाऊल टाकलं. पाऊल टाकता टाकता त्याच्यामध्ये थोडंसं नॉलेज घेतलं, आणि नंतर कळलं की नॉलेज आपल्याला हवंच आहे, पण नॉलेजसोबत आपल्याला एखादी डिग्री हवी आहे. आणि नंतर आमच्या मॅडम पण आम्हाला मिळाल्या, ज्या की सुरुवातीपासूनच त्याच फील्डमध्ये होत्या. मग पुढे जाऊन मी LLB केली, आणि आज रोजी मी प्रॅक्टिस ॲडव्होकेट आहे. अरे वा, मस्त. तर जसं रिअल इस्टेटबद्दल बोलतो, तर आपण प्लॉट्सचे व्यवहार खूप होत असतात. आता जसं आपण आता पुण्यात आहोत, तर पुण्यात खूप प्लॉट्सचे व्यवहार होत असतात. आता त्याच्यामध्ये असतं की रेसिडेन्शियल प्लॉट असेल तर तर त्याच्यामध्ये एक म्हणतात की ॲग्रीमेंट होतं. आता समजा ॲग्रिकल्चर लँड असेल, तर आत्ता मार्केटमध्ये सिच्युएशन अशी की 11 गुंठ्याच्या खाली ॲग्रीमेंट होत नाही, की 11 गुंठ्याचंच ॲग्रीमेंट करावं लागतं. सो काय काय पूर्ण एकंदरीत काय विषय आहे? हे सगळ्या ज्या गोष्टी येतात ना, 11 गुंठे, 15 गुंठ्याच्या वरती, 20 गुंठ्याच्या वरती, असे लोकांचे एक समज आहे, गैरसमज आहे, किंवा गोड गैरसमज आहे. त्याच्यामध्ये काय होतं की काही गोष्टींमध्ये जे म्हणतात की 10 गुंठ्याच्या वरती क्षेत्र हवं आहे, काही ठिकाणी म्हणतात 15 गुंठे क्षेत्रावरती असावं. मुळात ह्या ज्या गोष्टी येतात गुंठ्याच्या, किंवा प्लॉट असेल तर स्क्वेअर फूट मीटर वगैरे वगैरे, तर ज्या गोष्टी होतात त्या कोणासाठी होतात, सातबारासाठी. तर मुळात 7/12 महत्त्वाचा आहे. तो 7/12 कुठला आहे, तो प्रॉपर्टी कार्ड आहे का? आता 7/12 म्हणतात, 7/12 कसा आहे? मुळात 7/12 पहिला लोकांना कळला पाहिजे. कारण 7/12मध्ये कसं होतं
की काही गोष्टी जिरायत असतात, हम्म, त्याच्यामध्ये उल्लेख असतो जिरायत म्हणून. हम्म, काही गोष्टींचा वर्कास म्हणून उल्लेख असतो, काही गोष्टींचा पोट खराब आहे उल्लेख असतो, आणि नंतर जाऊन येतो विषय येतो तो बिनशेतीचा. हम्म, बिनशेती म्हणून सातबाराती उल्लेख असतो. हम्म, तर वर्काससाठी हे वेगळा विषय आहे, तुकडा किती पाडायचा किंवा क्षेत्र किती खरेदी करायचं, जिऱ्यासाठी किती क्षेत्र किती करायचं, बागायत शेती हम्म, जो कोकणामध्ये कमी आहे, जो घाटमाथ्यावरती जो विषय आहे की बागायत शेतीचा उल्लेख हा सातबाऱ्यावरती आहे. कोकणात जर म्हटलं, जिथून मी येतो रायगडमधून, हम्म, त्याच्यामध्ये फक्त काय येतं, वर्कास जमीन येतात, जिऱ्यात जमीन येतात म्हणजे भातशेती आणि पोटखराबा, आणि त्यातल्यात कुठेतरी 100मध्ये 5-6 गोष्टी येतात हम्म, या बिनशेतीमध्ये येतात. हम्म, अदरवाईज जिरायत आणि वर्कास ह्यामध्येच प्लॉटचं म्हणजे तसं डिमार्केशन झाले किंवा त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे. बरोबर. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की 10 गुंठ्याचं क्षेत्र करायचं खरेदी, 15 गुंठ्याचं क्षेत्र खरेदी करायचं आणि 20 गुंठ्याचं क्षेत्र खरेदी करायचं, हे कशामध्ये आलं आपल्या, की तो प्लॉट कुठल्या ठिकाणी आहे. हम्म, जर तो एखादा प्लॉट जर ॲग्रिकल्चरच असेल आणि तो गाव ठिकाणीच असेल, हम्म, तर जिऱ्यासाठी 15 गुंठ्याच्या प्लस, वर्कासाठी असेल तर 20 गुंठ्याच्या प्लस, ओके. असंच तुकड्याचं त्याचा खरेदी आपण एखाद्या प्लॉटचं खरेदी आपण करू शकतो. ओके. आता समजा जसं आपण पुण्याबद्दल बोलूया, की पुण्यामध्ये भरपूर ॲग्रिकल्चर प्लॉट्स आहेत पुण्याच्या आउटस्कर्ट्सवरती. म्हणजे कोर सिटीमध्ये तर ते आहेत ते सगळे आर्झोन प्लॉट्स आहेत. बट पुण्याच्या अवतीभोवती थोडेसे ॲग्रिकल्चर प्लॉट्स आहेत. आणि समजा एखाद्याला त्याच्यामध्ये कोणीही मोठ्या प्रकल्पांमध्ये आपण आता बघतो आजकाल, की प्लॉटिंग होत असते आणि त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट करून द्यायचं असतं, लोकांना सातबारे नावावर करून द्यायचे असतात. तर समजा कोणाला सातबारा नावावर करून द्यायचा आहे, तर मग 7-8 जणांना गोळा करा, 11 गुंठे विका आणि मग ॲग्रीमेंट करा. तर ही सगळी पद्धत का? कसं होतं की एखादा प्लॉट 20 गुंठ्याचाच आहे, बरोबर. घेणारे 10 जण आहेत, त्याच्यामध्ये हम्म, 10 जणांमध्ये प्रत्येकाला 2-2 गुंठे आपण प्लॉट देऊ शकत नाही. हम्म, त्याला कारण काय होतं की जो गव्हर्नमेंटचा 1947चा जो कायदा आलेला तुकडाबंदीचा, हम्म, प्रिव्हेंटेशन फ्रॅगमेंटेशन ऑफ महाराष्ट्राचा, बरोबर ना, त्याच्यामध्ये काय होतं की एखादं क्षेत्र 20 गुंठ्याचं असताना 10 जणांमध्ये आपण ते देऊ शकत नाही. हम्म, म्हणून ते काय करतात, सामायिक खरेदी मारून देतात. हम्म, सामायिक खरेदी म्हणजे गुंतीचा आणि कायमस्वरूपीचा अडचणीचा विषय आहे. हम्म, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एंट्री करू शकता प्लॉट खरेदी करताना, पण भविष्यात त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॉट्स इमर्जन्सीसाठी सेल करायचं असेल, त्यामध्ये एक्झिट नाही आहे. कारण तुमचं जे क्षेत्र दिसतं ते एका मालकाचं नाव कट होऊन तुम्ही जे घेणारे काय 8 लोक 10 लोक आहे, हम्म, त्यांच्या जागी जाऊन तुमचे क्षेत्र सामायिक खरेदी येतं. हम्म, जे की खाली क्षेत्र येणार किती, काय 20 गुंठे असेल ते, त्यामध्ये कुठेच म्हणणार नसेल ना की अमुक एची 2 गुंठे, बीची 3 गुंठे, सीची असं कुठेच नसतं. त्याच्यामुळे त्या प्लॉटचं असं कुठे व्हेरिफिकेशन नसतं, काही कन्फर्मेशन नसतं की तुम्हाला दिलेला कोपरा हा असेल किंवा तुम्हाला दिलेला तो कोपरा तो असेल. ह्याचं एक ड्रॉबॅक्स काय होतं की 20 गुंठे जेव्हा एखादा सामायिक, एखादा बिल्डर किंवा एखादा एजंट ज्यावेळेस एखाद्या प्लॉटिंगच्या नावाखाली जेव्हा प्लॉट 20 गुंठ्याचा खरेदी मारला जातो, आणि भविष्यात काय होतं की आज जर 8 जणांनी तो प्लॉट खरेदी घेतला आहे, 8च्या 8 जणं जाऊन तर लगेच ते हे करत नाही, त्याच्यामध्ये खरेदी मारल्यावरती लगेच बांधायला घेत नाही. बरोबर. त्यातले 2 जण प्लॉट काय करतात, डेव्हलप करायला घेतात, 3 जण घेतात, 4 जण घेतात, हम्म, उरलेले 4 जण तर राहतात त्याच्यामध्ये. बरोबर. मग काय होतं की 20 गुंठ्यामध्ये 4 जणांमध्ये ते बांधून घेतात, आणि 20 गुंठ्या जेव्हा एखादा प्लॉट खरेदी मारला जातो ना, तर प्रत्येकाला तो स्पेसिफिक प्लॉट दिलेला नसतो. अंतर्गत रस्ते हा ते विषय कुठेच नसतो. हम्म, मग ते क्षेत्र कोणाकडे गेलं? बरोबर. जर 8 गुंठ्यामध्ये जर प्रत्येकाला 2-2 गुंठ्याचे प्लॉट दिले, उरलेल्या 4 जणांना जर 1-1 गुंठा एक्स्ट्रा दिला असेल, मग अंतर्गत रस्ते कोणाला दिले? हम्म, ते कोणामधून येणार? मग ज्या वेळेस 8 जणांमध्ये 4 जण पहिल्यांदा घर बांधतात, आणि जर 4 जण राहिले असतील तर भविष्यात उठून त्यांचे भांडणं होतात, माझी जागा कमी झाली, माझी जागा कमी झाली. आणि ह्याचा दुसरा एक ड्रॉबॅक्स म्हणजे काय, एखाद्याकडे पैसे असतील, तो त्याच्या प्लॉटवरती स्वतः फायनान्शियली काय बांधू शकतो, घर बांधू शकतो. हम्म, पण एखादा सामायिक जो प्लॉट असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला सुरुवात म्हणजे एखादा घर बांधलंस, त्याला परवानगी पाहिजे असेल, तर जर प्लॉटवरती 8 जणांची नावं असेल तर तुम्हाला उरलेल्या 7 जणांची परवानगी घ्यावी लागेल, NOC घ्यावी लागेल. हम्म, म्हणजे इथून सगळी सुरुवात होते. बरोबर. बँकेचं लोन तर खूप लांबच झालं, हम्म, म्हणजे मिळूच शकत नाही. दुसरा एक पर्याय आहे त्याच्यामध्ये की काही बँका त्याच्यामध्ये लोन तुम्हाला देतात, तुमची बॅलन्स शीट वगैरे तुमचं सगळं बाकीचं भरून वगैरे सगळं देतात.
पण ते असं कुठे सेक्युअर नाही आहे, कायद्याच्या बरोबर. गोष्टीमध्ये बसणारं नाही आहे. हम्म. म्हणजे मी मागाशी जे म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्रन्स आहे, एक्झिट नाही कुठे. हम्म. बरोबर. सो जसं तुम्ही बोलताना काढला की 1947मध्ये तुकडेबंदी हा कायदा लागू झाला. तर नेमकं आपण एकदम ब्रेकडाऊन करूया की तुकडेबंदी म्हणजे काय? सगळ्यात तुकडा आणि बंदी, हम्म. म्हणजे तुकडा करायचा नाही त्याच्यावरती बंदी आहे, हम्म. म्हणून तुकडाबंदीचा कायदा आला. हम्म. तो कोणासाठी आला? जमिनीसाठी आला, म्हणून तुकडेबंदी कायदा आहे जमिनीसाठी. हम्म. लोक ह्या गोष्टीमध्ये तुकडा बंदीपर्यंत जातात. मी सगळ्या माझ्या प्रेक्षकांना, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की तुकडाबंदी सोडून तुकड्याचं एकत्रीकरण हम्म. हा विषय तर 90% लोकांना माहीत नाही आहे. हम्म. म्हणजे तुकडाबंदी माहिती आहे, बरोबर. पण तुकड्याचं एकत्रीकरण हा तो विषय म्हणजे 90% पब्लिकला माहीत नाही आहे, की एखाद्या कोणाच माहीत नाही आहे की तुकड्याचं एकत्रीकरण पण करता येतं, किंवा अशी कायद्यामध्ये तरतुदी आहे की तुकडाबंदी ज्यावेळी GR येतात, अमेंडमेंट येतात, किंवा एखादे सन्माननीय कुठले मंत्री किंवा त्या सल्ल्यानं कुठलाही एखादा अधिकारी, कुठलाही कोणी व्यक्ती, तो फक्त तुकडाबंदीपर्यंत बोलतो. एकत्रीकरण किंवा एकत्रीकरणाची जी व्याख्या आहे किंवा त्याच्यामध्ये म्हणजे लपून बसलेल्या काही खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोचल्याच नाही आहेत. हम्म. त्या 90% लोकांना माहीत नाही आहेत. 10% लोकांना माहीत असतील, त्या अर्धवट माहीत असतील. हम्म. एकत्रीकरणामध्ये खूप आहे. आता आपण जसं म्हणतो की तुकडेबंदी म्हणजे काय, तर त्याचं थोडक्यात आपण असं एक सार काढू की दॅट इज फ्रॅगमेंटेशन होऊ नये. प्लॉटचं एकदम छोटे छोटे तुकडे करून एकदम अनसिव्हिलाइज डेव्हलपमेंट होऊ नये, त्याला तुकडेबंदी आपण असं म्हणूया. बरोबर? नाही, मग तुकडेबंदीचा आणि डेव्हलपमेंटचा हम्म. हा डायरेक्टली कधी संबंध आलाच नाही आहे. बरोबर. तुकडाबंदी जी केली होती ही एखाद्या सामान्य शेतकऱ्यांसाठी केली होती, हम्म. पण आज रोजी जाऊन ती सामान्य शेतकऱ्यांसाठीच खूप बरोबर. म्हणजे काय म्हणतात ते खूप जड विषय झालेला आहे. हम्म. की ज्या वेळेस एखादा प्लॉट 20 गुंठ्याचा होता हम्म. किंवा 40 गुंठ्याचा होता, 40 गुंठ्याचं क्षेत्र असेल तर ते 40 गुंठ्यामधून येणारं उत्पन्न जास्त आहे हम्म. का 20 गुंठ्यामध्ये येणारं उत्पन्न जास्त आहे? कधीच नाही आहे. हम्म. 40 गुंठ्यामध्ये येणाऱ्या जमिनीचं क्षेत्र उत्पन्न हे जास्त आहे, हम्म. त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याचं क्षेत्र काय होणार? उत्पन्न घटणार. हम्म. ह्याचं फक्त एकच विषय होता, तुकडाबंदी लागू करण्याचा एकच महत्त्वाचा आणि मेन उद्दिष्ट होतं हम्म. की क्षेत्राचं तुकडं होऊ नये, हम्म. विभाजन होऊ नये, 2 भावं एकत्र राहावी. हम्म. 20 गुंठे जमीन आहे, 40 गुंठे जमीन आहे, 20 एक 30 गुंठे जमीन आहे, समजा 30 ऑड एक नंबर आपण जर एक धरून चालू, विषम संख्या घेऊन चालू, 30 गुंठ्याची जमीन आहे. 30 गुंठ्यामध्ये जेवढं उत्पन्न येणार आहे, तर 2 भाऊ असतील तर 15-15 झालं. हम्म. म्हणजे काय झालं? उत्पन्न घटलं, यंत्रसामग्री वाढली त्याच्यामध्ये, हम्म. 2 ठिकाणी करावं लागणार. आणि जसं आपल्याकडे म्हणतो की आपल्याकडची मुळात आपल्याकडे शेती कमी आहे, हम्म. आणि रायगडमध्ये कोकणामध्ये शेती खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा वगैरे. हम्म. शेती आहे पण त्याचे क्षेत्र पण खूप कमी आहे. हम्म. जसं बाहेरच्या देशामध्ये लोक म्हणतात की तिकडे मशीननी वगैरे शेती केली जाते, पण त्यांचे प्लॉट्स एक किलोमीटरपर्यंत आहेत. हम्म. आपले प्लॉट हे फक्त मीटर आणि फुटांपर्यंत आहेत. 30 गुंठ्याची जमीन आहे, जर विभाजन केलं तर 15 गुंठ झालं. हम्म. 3 भावना असतील किंवा तिघा लोकांमध्ये झालं तर ते 10 गुंठ झालं. हम्म. त्याच्यामुळे काय होईल की क्षेत्र कमी होणार. हम्म. क्षेत्र कमी झालं तर त्याचा डायरेक्टली परिणाम त्याच्या उत्पन्नावरती होणार, आणि बरोबर. उत्पन्न घटू नये म्हणून ही केली तुकडाबंदी. आणि हम्म. ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलो की वर्कर्स शेतीसाठी हे क्षेत्र वेगळं होतं, हम्म. जिरायत शेतीसाठी हे क्षेत्र वेगळं होतं, हम्म. म्हणजे शेतीसाठी हे वेगळे आहे. एक धरून चालूया आपण, वर्कर्स 20 गुंठ. हम्म. वर्कर्सवर काय करतो मनुष्य की तिथे एखादं साग असेल, म्हणजे आमच्या रायगडमध्ये तरी कोकणामध्ये साग लागवड असते किंवा कणीस बिणीस वगैरे असं काहीतरी वेगळं लावतात. हम्म. भात शेती असेल 15 गुंठ्यामध्ये, तिथे काय लावतो आपण? 15 गुंठ ही जिऱ्यासाठी म्हणजे भात शेतीसाठी आहे तुकडाबंदीमध्ये. तर 15 गुंठ्यामध्ये भात शेती वगैरे केली जाते, आणि 10 गुंठ्यामध्ये काय 10 गुंठ क्षेत्र बोललं जातं ना, ते बागेतसाठी बोललं जातं. आता आपण ह्या तिघांचं जर कंपॅरिझन केलं, 10 गुंठ बागायत हे इज इक्वल टू त्याचं उत्पन्न हे 20 गुंठ्याच्या वर्कर्सच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, बरोबर. म्हणून 10 गुंठे क्षेत्र दिलेले आहे. हम्म. आणि मागाशी जे मी म्हटलेलं आहे की तुकडाबंदी हे करण्याचा मेन मुद्दा की उत्पन्न घटू नये म्हणून होता.
जर 10 गुंठे क्षेत्र जर बागायतचं केलं ना, उत्पन्न घटणार नाही एवढं लगेच. बरोबर. म्हणजे 20 गुंठ्याचं केलं ना, तर 20 गुंठ्याचं प्रोफेशनल 10 गुंठे हे खूप कमी आहे तसं. आणि 15 गुंठे भात शेती का? तर 20 गुंठे वर्कर्समध्ये जे पिकणार नाही ना, ते 15 गुंठे भात शेतीमध्ये पिकणार आहे. आणि जे 10 गुंठ्यामध्ये पिकणार आहे ना, हे 15-20 गुंठ्यामध्ये पिकणार नाही आहे, उलट जास्तच पिकणार आहे. म्हणून ते 10 म्हणजे बागायत शेतीचे 10 गुंठे दिलं, कारण येणारं उत्पन्न 10 गुंठ्याचं जास्त आहे. 15 गुंठ्याचं भात शेती केलं का? येणारं 15 गुंठ्याचं क्षेत्र आहे, त्यातून उत्पन्न ते जास्त आहे. आणि 20 गुंठ्याचं काय केलं वर्कर्ससाठी, कारण त्यातलं उत्पन्न हे त्याच्याहून कमी आहे किंवा त्या हिशोबाने बेसिकली क्षेत्रफळ जास्त असेल तर म्हणजे उत्पन्नावरती क्षेत्राचं विभाजन ह्या कायद्यामध्ये केलं गेलं. आणि जेव्हा अमेंडमेंट जे झाल्या प्रत्येक वेळेस त्याच हिशोबाने झाल्या. आता जसं आपण मी एक म्हणतो की जसं पुण्यात आपण बघतो आता हे शेतीच्या वेळी जसं गव्हर्नमेंटचा विचार होता की शेतीच राहतील आणि डेव्हलपमेंट खूप स्लो होईल, तर एक असा जे तुमचा जो मुद्दा होता की जे त्या क्षेत्रामधून येणारं जे काय उत्पन्न असेल त्या हिशोबाला कन्सिडर करून ते स्टँडर्ड एरियाजचे डेरिव्हेशन्स ठेवले होते. बट आजकाल पुण्याला परिस्थिती अशी आहे की शेती करायला कोणाला इंटरेस्ट नाही आहे, पुण्यात तरी ॲटलिस्ट तुरंत एकदम जवळच्या आउटस्कट्सला, लांबच्या आउटस्कट्सला गावांमध्ये अजूनही शेती एकदम फुल फ्लेश चालू आहे, बट आउटस्कट्समध्ये नाही आहे. तर तिथे लोकांना बारके प्लॉट घेऊन घरं बांधायचे. सो त्यासाठी तुकडेबंदी लागू आहे. आणि लोकांची एक गैरसोय होती की लोक आजकाल प्लॉट घेतात छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्समध्ये. तर त्याला काही आउटकम आहे का किंवा त्याला काही दुसरा उपाय आहे का की त्या पद्धतीने ते करू शकतात? आणि आपण आता जे बोललो ते आपण म्हणलो जिराईत जमिनीच्या हिशोबाने. इन केस काही आर झोनमधले प्लॉट्स असतील तर त्याच्यामध्ये कसं आहे की आर झोन प्लॉट्समध्ये समजा 10-11 गुंठ्याच्या खालचे ॲग्रीमेंट्स किंवा डॉक्युमेंट्स होतात का किंवा बारके प्लॉट विकू शकतात का? आता तुम्ही म्हणजे तुमचा प्रश्न आला तो रेसिडेन्सीसाठी आला. आता मी पहिला जो 15-20 गुंठ्याचा प्लॉट शेतीचा तिथून सुरुवात करतो ना. बरोबर. की तुकडाबंदी 1947 पासून 1947 तुकडाबंदीचा कायदा लागू होता. बरोबर. त्याच्यामध्ये कालानुसार प्रत्येक जसं सरकार आलं, जशा परिस्थिती होत्या जशा गोष्टी वाढल्या. आज रोजी तुम्ही म्हटलं की पुण्यामध्ये पहिले शेती करायचे, आज शेती करत नाहीयेत. तसे कालानुरूप गव्हर्नमेंटने त्यामध्ये GR काढून त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून घेतलं त्याच्यामध्ये. तर त्या हिशोबाने एखादं क्षेत्र असेल तर म्हटलं रेखांकन करून घ्या. एखादं प्लॉट असेल ना त्याचं रेखांकन करा आणि ते रेखांकन करून तो प्लॅन सँक्शन करून घ्या TP कडून आणि मग त्याचा तुकडा पाडून घ्या तुम्ही. म्हणजे तसं म्हटलं तर एक एने करूनच घ्या आणि तुम्ही खरेदी करून घ्या. ओके. हां. जसं की एक आहे की कृषी जमिनीवर जसं आपण ॲग्रिकल्चरवर म्हणतो की त्याच्यावरती का आवश्यक आहे त्याचं आपल्याला एक उत्तर मिळालं की त्याचं उत्पन्नावरच घेऊन एक त्याचा आधार आहे आणि त्याच्यामध्ये तुकडाबंदी आहे. बट मला आर झोनबद्दल जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये की आत्ता जो प्रॉब्लेम्स आर झोनमध्ये फेस होतोय, जो तुकडाबंदीला आज प्रॉब्लेम पुण्यात आहे, तर त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स आहेत का की काही नियम शेत जमिनीसाठी वेगळे आणि काही नियम आर झोनसाठी वेगळे असे काही आहेत का? कारण की मुळात एक न्यूज अशी होती किंवा एक लेटेस्ट अमेंडमेंट अशी होती की 10 गुंठ्याच्या खालचे जे प्लॉट्स आहेत रेसिडेन्शियल झोनमध्ये ते तुम्ही ॲग्रीमेंट करू शकता 1 गुंठे 2 गुंठे 5 गुंठ्याचे. तर तशी काय तरतूद आली आहे का तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये? त्याच्यामध्ये तुकड्यामध्ये परवानगी रेसिडेन्शियलसाठी तर ते काय की कुठल्याही जेव्हा प्लॉट खरेदी करतात सब रजिस्टरकडे कुठला जो म्हणतो रेसिडेन्शियलमध्ये झोनमध्ये, बरोबर. आता तो 7/12वरती रेसिडेन्शियल झोन किंवा त्याचं प्रॉपर्टी कार्ड किंवा तो 7/12 तो रेसिडेन्शियलमध्ये त्याचा झोन रेसिडेन्शियल आहे किंवा त्याचा झोन ॲग्रिकल्चर आहे किंवा त्याचा झोन अजून कुठला आहे ग्रीन झोन वगैरे वगैरे येतो. ते कोण सांगतं? टाउन प्लॅनिंगचा एक झोनचा दाखला येतो, तो ते सगळं क्लिअर करतो की हा झोन कशामध्ये येतो. मग तो झोनमध्ये त्यामध्ये आला की तिथे जाऊन आपण डायरेक्टली खरेदी मारू शकतो. आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे आत्ता आले, काही लोकांनी ज्याच्यामध्ये औरंगाबाद खंडपीठ असू द्या त्याच्यामध्ये अजून प्रकरण चालू आहेत त्याची सुप्रीमपर्यंत की खूप साऱ्या लोकांनी प्लॉट्स खरेदी मारले तुकडाबंदीच्या अगेन्स्ट जाऊन. म्हणजे त्यावेळेस म्हणजे कायद्यानुसार सब रजिस्टरने प्लॉटचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. रेव्हेन्यू कसं चालतं की प्लॉट खरेदी मारला सब रजिस्टरकडे, तो नोंदवायला तो तलाठ्याकडे, तलाठी 7/12 बघतो,
सातबारा रे 40 गुंठ्याचं आहे, हे 3 गुंठ्याचंच खरेदी मारलंय, 2 गुंठ्याचं खरेदी मारलंय किंवा 5 गुंठ्याचं खरेदी मारलेलं आहे. म्हणजे हे कशा खाली आहे, तुकड्याबंदीच्या खाली आहे, हे बघतो. तो देणारा शेतकरी, घेणारा शेतकरी वगैरे हे गोष्टी बघतो. पण आपलं जे आहे की 40 गुंठे क्षेत्र असताना त्यांनी ज्या लोकांनी 3-3 गुंठ्याचं खरेदीच झालं, ज्याच्यामध्ये आता नवीन जे GR काढला की बरेचसे तुकडाबंदीचे महाराष्ट्रामध्ये जेवढे 2 लाख 3 लाख आहे अशी एक अमाऊंट, एक काहीतरी एक नंबर सांगितला, एखादं काहीतरी एक संख्या सांगितली जाते की एवढ्या लोकांना न्याय मिळाला जाईल. तर तो प्रश्न असा होता की तुकड्यामध्ये झालेल्या खरेदी त्याच्या नोंदी नव्हत्या केल्या पहिल्या, आणि काही लोकांच्या ह्या नोंदी झाल्या, ज्या आपले तलाठी होते त्यांनी नोंदी केल्या, पण ते सातबारा रद्द कुठे केल्या? सातबाऱ्यामध्ये पाहिलं तर सातबाऱ्यामध्ये 3 तशा मध्ये कॉलम येतात. एक डाव्या साईडचा, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात की जे आपण मगाशी आपलं बोलणं ज्यामध्ये झालं की वरकास, जिरायत, पोटखराबा, बिनशेती, हे सातबाऱ्याच्या पहिल्या कॉलममध्ये बेसिकली टायटल प्लॉटचं की ते काय आहे. हां, लेफ्ट साईडला येतं. मिडलला येतो तो भोगवडतर, मालक कोण आहे म्हणून. आणि ज्या या खरेदी झाल्या भोगवडतराकडून, मधल्याकडून, क्षेत्र कुठला खरेदी घेतलं की सातबाऱ्याच्या डाव्या साईडचं 45 पैकी भोगवडतराकडून खरेदी घेतलं. अरे हे क्षेत्र तर 40 गुंठ्याच्या खाली आहे, तलाठ्याने सांगितलं. मला पर्याय काय केलेलं त्यावेळेस की ते क्षेत्र तुकडाबंदीच्या कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे ते सातबाऱ्याच्या इतर हक्कात, म्हणजे 3 कॉलमपैकी उजव्या हाताला जो कॉलम असतो ज्याच्यामध्ये सगळे शेरे असतात, त्यामध्ये त्या जो घेणारा मालक होता त्याचं नाव टाकलं गेलं आणि त्याच्यावर एक फेरफारचा नंबर दिला गेला. आणि तो फेरफार जेव्हा काढला असता ना, त्यावेळेस त्या फेरफारमध्ये कळलं जातं की हा जो झालेला व्यवहार ह्या सालचा, ह्या मालकाकडून ह्या मालकाने घेतलेला ह्या रूपाचा तुकडाबंदीच्या आधीच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तो सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये जी नोंद करण्यात येत आहे. ह्याचे परिणाम काय होतात की 40 गुंठे क्षेत्र आपल्या सातबाऱ्याच्या डाव्या साईडला पहिला रखाना, मध्ये भोगवडत सदरी, त्याच्यात तोच मूळ मालक, त्याने 40 गुंठे क्षेत्र विकलेले आहे. क्षेत्र कमी व्हायला पाहिजे, कधीच झालं नाही. 40 गुंठे क्षेत्र त्याच्याच नावावर राहिलं, फक्त नोंद झाल्यामुळे त्याचं क्षेत्र हे फक्त नाव हे सातबाऱ्याची इतर हक्कात टाकलं गेलं. पण तो ॲक्च्युअलमध्ये त्या प्लॉटचा मालक झाला म्हणू शकतो किंवा नाही झाला म्हणू शकतो, कारण त्याच्या नावावरती क्षेत्र तर नाही आहे ना. मग ते प्लॉट जे रखडलेले होते त्यांच्यासाठी मग विक्रीचे झाले, त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम, म्हणजे आता मगाशी ज्याप्रमाणे म्हटलो मी की त्यांना बँकांचं कर्ज, ते विकू शकत नाही, हे परत आलेच. तर जसं पुण्यामधले काही ठिकाणं आहेत जिथून मी येतो, लोहगाव, वाघोली, त्यानंतर तिथून पुढे यवतपर्यंत, तिथं एक प्रॅक्टिस आहे की प्लॉट देताना 11 गुंठ्याचे प्लॉट पाडतात आणि ॲग्रीमेंट करताना जेवढी लोकं असतील त्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून ते प्लॉटचं ॲग्रीमेंट करतात. ते करत असताना त्याच्यामध्ये आजकाल अशी एक सिच्युएशन आहे मार्केटमध्ये की न्यूजपेपरनी सांगितलं, गव्हर्नमेंटनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आता 1 गुंठ्याचे, 2 गुंठ्याचे असे सेपरेट ॲग्रीमेंट होतील आणि सेपरेट सातबारे पडतील. बट तरीही ॲज ऑन डेट अशी अंमलबजावणी झालेली अशी काय दिसत नाही. तर त्याचं काय कारण आहे? तसं काय आहे का? खरंच काही अमेंडमेंट असं आलं आहे का? आणि ते अस्तित्वात येणार आहे असं काही आहे का आर झोन्सला घेऊन? रेसिडेन्शियल झोनला जो विषय आहे 10 गुंठ्याच्या वरती क्षेत्र, त्याच्यामध्ये भविष्यात येऊ शकतात ज्या रोजी, आज रोजी किंवा ह्या आधीसुद्धा, की ज्या तुकड्याच्या खरेदी झाल्या होत्या, ज्यांची नावं इतर हक्कात होती, त्यांना मग ते भोगवडत सदरी आणायची, म्हणजे ते मालक झाले. तर सुरुवातीला 25% रक्कम भरायची होती, रेडी विकणाऱ्याच्या 25%, 25% रक्कम भरायची होती. मग तो जाऊन भोगवडत सदरी मालक त्याचा सातबाऱ्याला नाव लागत होता. नंतरच्या नंतरचा जो काळ आला त्याच्यामध्ये त्या येण्यात दुसऱ्या सरकारने काय केलं, त्या 25%वरून 5%वर आलेला. म्हणजे तसं म्हटलं तर हा खूप म्हणजे एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये झालेला एक चांगला निर्णय. म्हणजे 25% रेडी विकणार रेट आणि 5% रेडी विकणार रेट, ह्यात खूप सारा बदल झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये गॅपच खूप आहे की ज्या ठिकाणी 1 लाखाला 25,000 भरायचे होते, एक धरून चाला आपण, तर 1 लाखाला 5,000 रुपये. तर ते एक म्हणजे सगळ्यात चांगला निर्णय झाला. आणि 10 गुंठ्यामध्ये क्षेत्र, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, रेसिडेन्शियल
गावठाणच्या लगत प्लॉट आले, हम्म. मध्ये JR निघालेले आहे. त्याच्यामध्ये लोकांचं तर खूप म्हणजे विसंगड पण झाला की 200 मीटर 500 मीटर 200 मीटर 500 मीटर हम्म. गावठाणच्या लगत प्लॉट. हम्म. सुरुवात मग लोकांची झाली गावठाणच्या लगत प्लॉट, हम्म. तुकडा खरेदी मारू शकतो, हम्म. 2 गुंठ खरेदी 3 गुंठ खरेदी मारू शकतो. हम्म. हेडलाईन्सला पण आले, टीव्हीवर पण चालले, बऱ्याचशा लोकांनी रील्सनी सगळे चाललेले. तुकडाबंदी 2 गुंठ खरेदी झाले, तुकडाबंदी हटली, हे झालं ते झालं. हम्म. बदल झाला, बदलपेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी एक JR आणून त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले, हम्म. हटला आणि चेंज केले, बदल झाला. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हम्म. तर बदल करण्यात आले, हटली हटली नाही, काढली नाही, कधीच नाही काढली, हम्म. भविष्यात काढली घेऊन जाऊ शकते. कारण आज एखाद्या व्यक्ती 2 जण होते, त्या 2चे 4 होतात, हम्म. 4चे 8 होतात, 8चे 16 होतात किंवा 16चे 32 48 होऊ शकतात पुढे जाऊन. हम्म. म्हणून गावठाणच्या लगतचे जे प्लॉट होते हम्म. त्यांचा झोन वाढवला गेला. 200 मीटर आणि 500 मीटर जी संज्ञा आणली होती ती कशी आली, गावठाणामध्ये लोक राहत होती. गावठाण म्हणजे जिथे गाव वस्ती राहायची ती गावठाण एरिया. तर लोक वाढल्यामुळे क्षेत्र कमी पडलं, घरं वाढली. हम्म. मग तुम्ही त्या एका भावाने, मोठ्या भावाने समजा गाव येत राहिलं किंवा दोन्ही भाऊ म्हटले की वडिलांनी तिथे राहू द्या, आम्ही दोघं जाऊन तिथे शेतात घर बांधतो. हम्म. मग अशा गोष्टी झाल्या. मग ज्या गोष्टी आल्या त्या तुकडाबंदी आणि बिनशेतीवरती आल्या. हम्म. कारण एखादा प्लॉट खरेदी मारायचा असेल किंवा एखाद्या शेतीच्या प्लॉटमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही प्लॉटमध्ये जर काही बांधायचं असेल आपल्याला, तर पहिलं त्याचा झोन चेंज करावा लागेल. हम्म. आणि 10 गुंठ्याच्या खाली किंवा 10 गुंठ्याच्या 10 गुंठ्याच्या वरती खरेदीगत मारायचं. आता ह्याच्यामध्ये खूप लोकांचा गैरसमज झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्येच की हा 10 गुंठ्याचं कोणासाठी, हे 10 गुंठ्याचं कोणासाठी, हे शहरी लोकांसाठीच ना, की ज्या गोष्टी ज्या सातबारे ज्या जमिनी पूर्ण खूप साऱ्या गावा ठिकाणी होत्या, म्हणजे ह्या पुण्यापासून बाणेरपासून किंवा इकडच्या गोष्टीपासून ज्या गावच होत्या एकदम, तर त्या ठिकाणी तुम्ही 10 गुंठ मारू शकत नाहीये. त्या गोष्टी ठिकाणी तुम्ही 15 गुंठ 20 गुंठ आणि जे बागायती आहेत त्यांना 10 गुंठ हाच नियम लागणार. त्यांना जो 10 गुंठीचं वरती क्षेत्र वगैरे मारायचा तो विषय नाही आहे. आणि जर 10 गुंठ्याचं वरती क्षेत्र मारलं जात असेल ते बागेत असू शकतं. पण रेसिडेन्शियलच्या 200 मीटर 500 मीटर त्याच्यामध्ये जाऊन जर तुम्ही खरेदी मारत असाल तर त्यासाठी मध्ये गव्हर्नमेंटने JR आणलेला का, तर रेसिडेन्शियलचा झोन वाढावा, गावठांचा विस्तार करावा आणि लोकांचे 2-2 5-5 गुंठ्याचे खरेदी आहेत किंवा जे बांधकाम आहेत ते कुठे जाऊन नियमित करावं. आणि ज्यावेळेस लोकांचे साठी गव्हर्नमेंट जेव्हा JR काढतं तेव्हा स्वतः लोक कन्फ्यूज होतात. आता गावठाण आलं, गावठाणचा दाखला कोण देणार? लोक आली ग्रामपंचायतकडे, अरे आम्हाला दाखला द्या गावठाणचा, आम्हाला खरेदी मारायचे का, आता गावठाण ग्रामपंचायत गावठाण किंवा रेसिडेंट गावचा इशू येतो. पण तो ॲक्च्युली भूमी अभिलेखवाले देतात की त्यांना माहिती ना कुठलं क्षेत्र त्यांच्यापासून किती मीटरवरती आहे. ते असं तोंडी किंवा नजर टाकून मेजरमेंट केलेलं नाही आहे कधीच. बरोबर. त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठा त्याच्यामध्ये गैरसमज झाला की गावठाणच्या लगत, कारण मुळात जे JR काढले जातात त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात ना, कधी ऑब्झर्व करा, सगळ्या शेतकऱ्यांनी पण ऑब्झर्व करा, सगळ्या देणाऱ्या घेणाऱ्यांनी सगळ्यांनी त्या गोष्टी वाचाव्या की एखादा JR हा तसा म्हटलं तर एक कॉपी पेस्ट नावाचाच असतो. त्याच्यामध्ये एखादा मगाशी जे म्हटलो 25%चा 5% केला, बाकीच्या गोष्टी तशाच ठेवल्या. आणि तुकडा बंदी म्हणजे तुकडा पाडू नका, पण तुकड्याचं एकत्रीकरण करा. हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे 90% लोकांना एकत्रीकरण माहीतच नाही आहे. जर एखाद्या प्लॉटमध्ये, आता आपण एकत्रीकरणाचं बोलायचं झालं, त्यामध्ये तो पण एक प्रश्नच आहे की एकत्रीकरण आणि तुकडेबंदी ह्यामध्ये फरक काय? तुकडा म्हणजे तुकडा पाडू नका आणि एकत्रीकरण म्हणजे एखादा छोटा तुकडा तुम्ही तो वापरू शकता. आता एक धरून चाला की एखादा प्लॉट खूप मोठा आहे, त्याच्या पुढे पण एक प्लॉट खूप मोठा आहे आणि त्याच्या पुढे एक मोठा रस्ता आहे वहिवटीचा, जिल्हा परिषद असू दे, ग्रामपंचायत असू दे, अंतर्गत रस्ता किंवा एखादा हायवे असू द्या. तर तो प्लॉट आणि जो आतमधला प्लॉट आहे त्याला समोरच्याकडून फक्त 1 गुंठा प्लॉट पाहिजे, 1 गुंठ्याचं क्षेत्र हवं आहे की 2 गुंठे क्षेत्र हवं आहे, ते त्याला आता
मागे समजा जर त्याचा 2 एकरचा प्लॉट आहे, समोरच्याचा 2 एकरचा प्लॉट आहे, पण त्याला समोरच्याकडून 2 ते 3 गुंठ्याचा प्लॉट हवा आहे. मग तो साधं एका ॲग्रीमेंटवर तर नाही घेऊ शकत. लोकांनी घेतलेत. खूप साऱ्या लोकांनी घेतलेत. आजपर्यंत खूप साऱ्या लोकांनी वहिवाटीसाठी रस्ते हे फक्त आणि फक्त नोटरीच्या आणि साध्या ₹100 स्टॅम्पवरती लोकांनी 2-2 गुंठ्याचे पैसे लोकांना दिलेले आहेत. पण ह्याचा ड्रॉबॅक्स कसा होतो, की त्याच्यामध्ये 40 गुंठ क्षेत्र समोरच्याचं 2 एकर समजा आपण धरून जायचं 2 एकर 2 एकरचं एक आणि आपण त्याचं 2 गुंठच घेतलं, तर मग त्याला पैसे आपण पूर्ण दिले. आपला प्लॉट तर मागे आहे पूर्ण. उद्या उठून जर तुमच्या प्लॉटमध्ये जर NA करायचं असेल किंवा काही करा अजून XYZ अजून बरेच त्याच्यामध्ये जर काही करायचं असेल तर तुम्हाला ते 2 गुंठे नावावर तर पाहिजे ना. मग तुम्ही आता 2 गुंठे नावावर करायला गेलो नाही होऊ शकत. तुकडाबंदी आली. 2 गुंठ्याचा प्लॉट नावावर होऊ शकत नाही, 3 गुंठ्याचा प्लॉट होऊ शकत नाही. 20 गुंठ्याचा तुम्ही बोंटाय तो पण नाही देणार. ऑलरेडी त्याची 2 एकर आहे, 20 गुंठे तुम्हाला द्यायचे म्हणजे ते बऱ्यापैकी जमीन तुम्हाला दिली काही कारण नसताना आणि तुम्हाला फक्त रोड हवा आहे. मग तुम्ही 20 गुंठ्याचे पैसे तर मिळू शकत नाही ना. म्हणजे 4 आण्याच्या कोंबड्याने 12 आण्याचा मसाला झाला. म्हणून तुम्ही जाऊन 2 गुंठ्याच्या लोकांनी आजपर्यंत खूप साऱ्या लोकांनी म्हणजे जेव्हा मी माझं बोलेल तेव्हा तर लोकांना कळलं रे आम्ही पण अशा केल्या गोष्टी की मी एक प्लॉट होता माझा 10 गुंठ्याचा. मी तिथं मस्त की 3 गुंठ्यामध्ये घर बांधलं, बागायत फुलली, मग समोरच्याकडून जागा घेतली बॉन्ड करून नोटरी करून. पण त्याला किंमत किती आहे? कारण उद्या उठून ज्या वेळेस समोरचा समजा चुलत भावांनी समजा तो व्यवहार केला असेल, उद्या तो दोघेही मेले, जीवन मरण प्रत्येकाला आहे, दोघेही मेले. समोरची मुलं ह्याची मुलं आली, समोरचा मुलगा काय समोरच्या ज्याच्याकडून 2 गुंठे घेतली होती आणि ज्यांनी 2 गुंठे घेतली होती त्यांचं कसं झालं, ज्यांनी दिले ना त्यांनी जागा मोजली पूर्ण, तर ते 2 गुंठे क्षेत्र वगळलं कधीच जाणार नाहीये. प्लॉट तर पूर्ण मोजला गेला. मग बोला माझी जमीन अख्खीच आहे, हा काहीतरी पेपर आणणार कुठला तरी, छे हे काय माझ्या पप्पांना फसवलं असशील तू, माझ्या वडिलांना माझ्या आईला सगळ्यांना फसवलं असशील, मी देणार नाही. तर तू एवढंच घे तेवढं मला पैसे दे आत्ता. मग ते कोर्ट कशा चालवतात. त्याच्यामध्ये नंतर सरकारने पानंद रस्त्याची स्कीम आणली. पानंद रस्ता हे एकत्रीकरणमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत की एखादी गोष्ट आपण जर एखाद्या प्लॉटमधून 2 गुंठ घेत असतो तर एकत्रीकरणामध्ये येतं. तो विषय काय होतो की जर तुमचं क्षेत्र त्या जागी आहे, तुम्ही त्याचं 2 गुंठ घेतलंय, मग तुम्ही त्या एकत्रीकरणामध्ये त्या गोष्टीला तुम्ही वर्ग करू शकता. एखादी विहीर आहे तुम्हाला, आपली जमीन ह्या साठी ह्या एका ठिकाणी आहे, त्याची जमीन दुसऱ्या ठिकाणी आहे. आता विहिरीला किती जमीन लागते? 2 ते 3 गुंठ. खूप झाली ती. मग त्याचं काय करायचं? मग त्या गोष्टीसाठी विहिरीसाठी रस्त्यांसाठी ह्यासाठी गव्हर्नमेंटने प्रत्येक वेळेस जे तुकडाबंदीचे GR काढले त्याच्यामध्ये हे 5% 25% हे सगळ्यांना एक्झाम केलं त्याच्यामधून. म्हणजे आणि आता जे घरकुल योजना म्हणजे सगळ्यांना घर, म्हणजे एखाद्या शेतकरी असेल त्याचं घर बांधायचं असेल त्याला जागाच नसेल कुठे, तो 1 गुंठ्याची खरेदी घेऊ शकतो. का? त्याला घरकुल आलेलं आहे, त्याच्यावर जागा आहे, पण त्या ठिकाणी तो जागा मग घर बांधू शकत नाही. मग ते सगळा पंचनामा वगैरे करून वगैरे मग त्याला ती तुकड्याबंदीसाठी खरेदी वगैरे मिळू शकते. मिळेलच असं नाही. बरोबर. आणि आता जसं तुकडाबंदी असलेल्या खूप जमिनी आहेत आता सध्या पण, आणि तर त्या सगळ्या जमिनींवरती बँकांचं कर्ज होतं का? ज्या पद्धतीने काही गोष्टींनी तुकडाबंदीच्या अंतर्गत तलाट्यांनी 7/12 नोंदी टाकल्या, तर त्याच्यावरती काही बँका मोठं मन करून सगळं बघून फायनान्शियल वगैरे लोन देतात. सगळ्यात देतील असं नाही आहे. त्याच्यामुळे की कायद्यामध्ये अशी गोष्ट होऊ शकत नाही. तर माझं एक प्रांजळ मत आहे की अशा जर एखादा सामान्य लोक असेल, त्यांनी जर पैसे 2 गुंठ खरेदी करतो म्हणजे त्याचे पैसेच कमी आहेत म्हणून तो 2 गुंठ खरेदी करते, मुदत त्याला बँक कुठे मॉर्गेज करून लोन देणार आहे. त्या गोष्टीमध्ये त्यांनी पडू नये. आणि आता तुकडेबंदी हा कायदाच आहे, आणि कुठलं पण कायदा असेल तर तो कायदा त्या कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर काही ना काहीतरी परिणाम असतोच. तर तुकड्याबंदीमध्ये काय परिणाम आहे? तुकड्याबंदीचं जेव्हा उल्लंघन केलं असतं, एकतर एक असा विषय होतो, जर दस्त झालं असेल, आधी दस्त व्हायचे, मग दस्त झाला असेल
तिथे नोंद होणार नाही. हम्म. नोंद झाली तर इतर हक्कात होणार. हम्म. आता तर नोंदीच होणार नाहीत. आणि जर इतर हक्कात जर नोंद झाली तर एखादा व्यक्ती मयत झाला तर पुढे काय? हम्म. एखादा व्यक्ती पुढे मयत झाला तर काय? इतर हक्कातल्या माझ्याकडे एक स्वतः नोंद टाकलेली पर्सनल होते. एक मोरे म्हणून क्लायंट होता, हम्म. लेडीज. तिच्या नवऱ्याने जाग घेतली होती कधी 2007-8ला वगैरे. त्याचं नाव इतर हक्कामध्ये होतं. हम्म. तुकडाबंदीच्या हद्दीन झाल्यामुळे ते सातबाऱ्यात इतर हक्कात नाव टाकलं. आता बाई तिने अर्ज केला, माझ्या नवऱ्याच्या मागोरी माझं नाव लागण्यात यावं. तलाठीने एक छान असं पत्र लिहून दिलं हम्म. त्या अर्जाला. अर्ज केला, पंचनामा पण झाला की वारस त्या बाईचा ती बाई स्वतः आणि 2 त्याची मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. पण तलाठीने एकच सांगितलं की तुकडाबंदीच्या अधीन असल्यामुळे किंवा तो सातबारा इतर हक्कात नाव असल्यामुळे त्याची वारस नोंदच होत नाही. अरे. असं एक छान असं पत्र त्या वारस नोंदला उत्तर देऊन टाकला. हम्म. आणि हा झाला पहिला. हम्म. काही मध्ये गव्हर्नमेंटने जी आर काढलेले हम्म. की एक जी आर काढला होता. त्याच्यामध्ये काय होतं की काही बोजे, पहिलं तारण गहाणखत होतं किंवा कुठले बोजे होते ज्या सावकारी पद्धती वगैरे चालायच्या पहिल्या, हम्म. त्याच्यामध्ये घेणारा देणारा तारण गहाणखत वगैरे किंवा अशा काही वेगळ्या गोष्टींच्या खरेदीच्या त्याच्या इतर हक्कावर नोंदी केल्या जायच्या. हम्म. मग त्या वारसांच्या नावावर वारस रेकॉर्डवर येण्यासाठी गव्हर्नमेंटचा एक जी आर सुद्धा आहे. तो बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे की असा जी आर आहे. तो गव्हर्नमेंटचा जी आर आहे. त्याच्या अनुषंगाने आपण ॲप्लिकेशन करून इतर हक्कातल्या सातबाऱ्यांवरती नावं पण आपण करू शकतो. हा पहिला पर्याय. आणि आत्ता जो रिसेंटली झालेला आहे की तुकडाबंदी हटली, ती ह्या गोष्टींसाठी हटली. हम्म. कोणासाठी हटली? ज्यांच्या नोंदी झाल्या नाही आहेत त्यांच्या नोंदी करून द्यायच्या. ज्यांच्या नोंदी झाल्यात इतर हक्कामध्ये त्यांना सातबाऱ्याच्या भोगवरदर सदरी आणायचं. हम्म. ह्या तुकडाबंदी हटल्यात किंवा ही तुकडाबंदी हटलेली आहे. किंवा असं नाही आहे की 1 गुंठ तुकडाबंदी करून द्या, 2 गुंठ तुकडाबंदी करून घ्या. ही कधी अजूनपर्यंत तरी हटली नाही आहे. हम्म. हटू शकते. ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की गावठाणपर्यंत आपण होतो की रेसिडेन्शियलचा एक झोन होता तिथपर्यंत आपण होतो. हम्म. त्याच्यानंतर 200 मीटर वाढवलं गेलं परीघ त्याचं. का? क्षेत्र कमी पडायला लागलं ना. दोन मुलांचे 4 मुलं झाली, 4चे 8 झाले. हम्म. मग ते घरं वाढली, विस्तार वाढला. हम्म. एकाच घरात तसं म्हटलं तर पहिल्याप्रमाणे आता एकत्र कुटुंब पद्धती राहिलीच नाही आहे. हम्म. विभक्त कुटुंब सगळ्यांनीच करतात. शहरामध्ये तर अजून जास्त आहे ते. हम्म. त्याच्यामुळे जो जी आर काढला त्याचा वापर करून किंवा जो पहिल्यापासून लागू असलेला जी कायद्यामध्ये त्याची तरतूदही आहे की संपूर्ण सातबारा कोणी करू शकता. हम्म. तुकडा कुठेही असू द्या. प्रत्येकाचं एक सामान्य शेतकऱ्याचं एक स्वप्न असतं, सामान्य लोकांचं एक स्वप्न असतं हम्म. की स्वतःचं घर असावं. हम्म. बस. पण स्वतःचं घर घेण्यासाठी तो 10 गुंठ्याचा प्लॉट घेऊ शकत नाही. जर एखादा प्लॉट पुण्यासारख्या ठिकाणी 15-20 लाख रुपये गुंठाच असेल, हम्म. पण आजूबाजूला पण, तर तो जर 2 गुंठ्याचं 30 लाखामध्ये जर तो घर फक्त जागा घेणार असेल, तो बांधणार काय त्याच्यामध्ये? हम्म. मग तो प्रेफर काय करतो? फ्लॅट प्रेफर करतो. बरोबर. का? 90% लोन करतात, 10% DP. काही ठिकाणी तर 100% लोन करून देत जातात. हम्म. पण त्याचं स्वप्न राहतं ना. हम्म. इच्छा आणि स्वप्न हम्म. ह्या लोकांच्या म्हणजे काय म्हणतात ना, जे पॅशन आहे माझा, पॅशन असावं किंवा पॅशन राहिलं ना त्याचं, म्हणजे त्याची इच्छा राहिली कायमस्वरूपी की माझं स्वतःचं घर असावं जिथे मी माझ्या घरातून बाहेर येईल, माझ्या अंगणामध्ये पाय ठेवेल आणि माझी 4 झाडांमध्ये मी पाणी टाकेल. माझ्या बाल्कनीमध्ये ही टेरेस गार्डन ही सिस्टम आत्ता आली यूट्यूब रील्सवरती. मुळात शेतकरी कोण? जो स्वतःचे पाय मातीत रोवेल तो शेतकरी. त्याच्यामुळे त्याच्यासाठी करायचं असेल ना, तर त्यामध्ये कायद्यामध्ये तरतुदी आहेत. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये संपूर्ण नॉलेज असणारा अर्जुन ह्यांनी चक्रव्यूह तोडलं होतं, पण अर्धवट नॉलेज असणारा अभिमन्यू फसलाच. त्याच्यामुळे मगाशीच्या प्रमाणे मी म्हणत आलो की सामायिक क्षेत्र जेव्हा खरेदी माराल त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एंट्री आहे, एक्झिट कधीच नाही मिळू शकत. आणि शहरी क्षेत्रात तुकडाबंदी लागू होते का? शहरी क्षेत्रामध्ये जर झोन असेल, सातबारा काढायचा, सातबारा पूर्ण वाचायचा. लेफ्ट साईडला काय, सातबाराच्या डाव्या साईडला काय, उजव्या साईडला काय, त्याच्यामध्ये झोन कुठला आहे,
त्याच्यामध्ये एक इतर रकामध्ये तुकडा म्हणून शब्द लिहिलेला पण असतो. तुकडा आहे का, आणि 7/12 अखंड आहे का. म्हणजे एक धरून चाला की 7/12 नंबर आहे 270, म्हणजे अखंडी आहे. जर त्याची आखारपोट झाली असेल, बरोबर. काही गोष्टींमध्ये आकारपोट झाली असेल वगैरे, आणि तो तुकडा म्हणून गेला असेल, तर त्याची खरेदी होऊ शकते तुमच्याकडे, कारण त्याचं क्षेत्र वेगळं पाडलेलं आहे त्याच्यामध्ये. पण जे क्षेत्र सामायिक आहे, तर त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे की त्याचं रेखांकन करा, त्याची संबंधित प्रशासनाकडून, आता काय टाउन प्लॅनिंग मॅडम, त्याची परमिशन घ्या आणि ती नोंद परवानगी घेऊन दस्त ते नोंदवा. तर अजून एक असं म्हणलं जातं की तुकडेबंदीमध्ये तहसीलदाराची भूमिका खूप मोठी राहते. तर त्यांची नेमकी मोठी आहे भूमिका की काय आहे? त्यांची भूमिका काय आहे एका तहसीलदाराची तुकडेबंदीमध्ये? तहसीलदार, मग प्रांत साहेब, कलेक्टर साहेब वगैरे, असा विषय तुकड्याबंदीमध्ये सगळ्यांचा येतो. तहसीलदारांपर्यंतचे विषय होते, खूप मोठी भूमिका होतीच म्हणायला जाईल. पहिल्यांदा होतीच. म्हणजे गावठाण लगतचे जे प्लॉट होते, की गावठाण लगतचा जो रेसिडेन्शियलचा जो GR आलेला, त्याचमध्ये तहसीलदार साहेबांची भूमिका, प्रांत साहेबांची भूमिका ही होती. आज रोजी पण त्याच्यामध्ये आहे, किंवा आहे तशी, की पण तुम्हाला जिल्ह्याला तुमच्या गेल्याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्याशिवाय आज रोजी ते काही शक्य नाही आहे. म्हणजे तिथून जेव्हापर्यंत प्रकरण खाली येत नाहीये, तोपर्यंत तहसीलदारांना आज रोजी तरी त्याच्यामध्ये कुठलेही असे स्वायत्त असे अधिकार नाही आहेत की त्यांनी सांगितलं म्हणून 2 गुंठ खरेदी करून दिली म्हणून. त्याला एक पर्याय लोक मारतात. 4 लोकांचं, 20 लोकांचं चालतं, आज रोजी चालतं. म्हणजे अविभाज्य क्षेत्राची खरेदी. अजूनपर्यंत आपले जेवढे बघणारे पॉडकास्ट, जेवढे किंवा आपलं बघणारे जेवढे प्रेक्षक आहे, अविभाज्य क्षेत्राची खरेदी किती जणांनी केली आहे मला पण नाही माहिती आहे. केलीही नसेल किंवा करतही असतील. अविभाज्य क्षेत्राची खरेदी, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी करू शकता. अविभाज्य क्षेत्राची खरेदी. ओके. दुसरा पर्याय, काही लोक म्हणतात की माझे क्षेत्र आहे, मी बक्षीस देईल. बक्षीस कसं देणार? ते पण एक खरेदी कथासारखंच आहे ना. बक्षीसपत्र फक्त आपण बक्षीस दिलं, खरेदी दिलं म्हणजे खरेदी दिलं. गोष्टी एकच आहेत ना, प्रॉपर्टी ट्रान्सफरच होते ना त्याच्यामध्ये. तर बक्षीस आणि खरेदी हे दोन्ही गोष्ट एकच आहेत. त्याच्यामुळे असं कधी विचार करू नका किंवा कोण म्हणेल मी तुला बक्षीसपत्राने देईल, मी तुला विल करून देईल, मी तुला ते करून देईल, तर तसंही शक्य आज रोजी तरी नाही आहे. आणि तहसीलदारांचे पॉवर्स किंवा SDOचे पॉवर्स, कलेक्टरचे पॉवर्स हे प्रत्येकाचे त्या GRला अनुषंगाने धरलेले आहेत. पण स्वतः म्हणतील आणि मी खरेदी देईल, तर हे शक्य नाही आहे. तर जसं आता आपण बोललो की तुकडेबंदीमध्ये आत्तापर्यंत खूप काही अपडाऊन्स राहिले आहेत आणि खूप काही चुकीचे व्यवहार पण झालेत. बट ॲज ऑन डेट तुकडेबंदी असतानाही काही काही दस्त झालेत आणि दस्तांच्या नोंदण्या झाल्यात. तर त्यांचं काय? त्यांची 7/12 नोंद झाली नाही आहे, तर त्या सगळ्या विषयांचं काय? त्याच्यावरती काही आहे का सरकारची तरतूद? ज्या वेळेस प्रत्येक वेळेचे जे GR निघाले ते आपल्याला लागू होतात का? दुसरं म्हणजे की आज रोजी सरकारने जे प्रमाणे GR काढले, चालू GR काढलेलं आहे, GR पेक्षा एक मोहीम राबवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे. तर ती मोहीम, त्या मोहिमेच्या आपण कुठे बसत आहोत का? जर बसत असो तर सर्व आपल्याकडचे कागदपत्रे घेऊन संबंधित ज्याप्रमाणे तहसीलदार, SDO, तलाठी स्वतः त्यांच्याकडे जाऊन ॲप्लिकेशन करा आणि दस्त नोंदवायचा आपण आपला एक प्रयत्न करून घ्यावा. आणि मला तरी असं वाटतं आहे, जर तुकडाबंदीच्या आहारे दस्तच्या नोंदी झाल्या असतील सब रजिस्टरला आणि जर या नियमात बसत असतील, तर त्यांच्या 7/12वरती नावे लागू शकतात. ओके. म्हणजे जे काही होईल ते ट्राय करायचं आहे. हां, असं काय त्याच्यावर असं कॉन्क्रीट डिसिजन नाही आहे की ते होईलच म्हणून. ओके. आणि जसं एक राहतं की नेहमी की तुकडाबंदी कोणासाठी होती ह्याचं तर काय हे नव्हतंच की का गव्हर्नमेंटचा एक वेगळा मोटिव्ह होता त्याच्या मागे, बट त्याचा खूप दुरुपयोग झाला किंवा काही काही पर्सनल चॉईसेस पण लोकांच्या राहिल्या म्हणून लोकांनी प्लॉट विकले, दस्त झाले.
बट ह्यापुढे आता सध्याच्या कंडिशनला तुकडेबंदी असताना पण काही लोकांचे दस्त नोंदवले जात आहेत का? आज तरी नाही नोंदवले जातात, आणि ते होऊच शकत नाही. होऊ नाही शकत. ओके. कारण मुळात हम्म. एखादा सातबाराचं क्षेत्र हम्म. सुरुवात होते सब रजिस्ट्रारकडून. बरोबर. सातबारा ओपन व्हायला हवा. हम्म. सातबारा ते साधा वर्ग 2चा शेरा असेल, हम्म. साधा किंवा कुळाचा वर्ग 2चा असतो, हम्म. किंवा इतर हक्कात कुठली अजून एखाद्याची नोंद असेल, हम्म. तर त्या गोष्टीची परवानगी हम्म. किंवा आदेश हम्म. मान्य तहसीलदार साहेब किंवा SDO साहेब हम्म. ह्यांच्याकडून आपण एखाद्या खरेदी विक्रीची परवानगी आणत नाहीये, हम्म. तोपर्यंत सातबारा तात्पुरता ओपन होत नाही हम्म. ऑनलाईनला. हम्म. मग पुढे खरेदी खत. त्याच्यामुळे आज रोजी तरी त्याचं खरेदी खत पडणार होणार नाही. भलेही कोण म्हणत असेल, एजंट किंवा कोणी अजून, हम्म. की नाही काय काळजी करू नकोस, मला दे हा प्लॉट, माझे पैसे एवढे दे, तू खरेदी करून देतो. हम्म. ह्याच्यात एकच होईल, हम्म. घेणाऱ्याला ॲडव्हान्स मिळेल, हम्म. सॉरी जो देणार आहे त्याला ॲडव्हान्स मिळेल, हम्म. मध्यस्थाला पैसे मिळतील, हम्म. देणाऱ्याचे पैसे फसतील, हम्म. व्यवहार होणार नाही. शेवटी नाईलाज हवं, तोच एजंट म्हणेल एक काम करू, तेवढं केलेच आहे ना, हा दे आपण नोटरी करून घे व्यवहार, हम्म. आणि व्यवहार हा नोटरी होईल. हम्म. बाकी त्याच्यामध्ये काही होणार नाही आहे. हां, जर एखाद्याला खरंच पैशाची गरज असेल, एखाद्याला ती करून घ्यायची असेल, तर जे पहिल्यापासून चालून असलेल्या कायद्यामध्ये तरतुदी आहेतच. हम्म. म्हणजे JR होण्याच्या अगोदर किंवा JR झाल्यानंतर ज्या तरतुदी आल्या त्याच्यामध्ये बिनशेती करून घ्या प्लॉट. मग बिनशेतीचे गव्हर्नमेंट JR काढलेले आहेत, मग ते तुम्ही करून प्लॅन बनवून, प्लॅनपेक्षा तो एखादा प्लॉटची लेआउट करा, हम्म. की सरकारी मोजणी करून त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्लॅनची लेआउट करून, म्हणजे तुमच्या क्षेत्राची लेआउट करा आणि तो लेआउट परवानगी करून घ्या. हम्म. म्हणजे लेआउटची परवानगी घ्या, आणि ती परवानगी घेतल्यानंतर तुम्ही दस्त करून घ्या. हम्म. हे एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, सगळ्यांकडे आहे. हम्म. पण ते थोडेसे किचकट आहे. म्हणजे जर जमीन 3 गुंठ असेल तर तुम्हाला संपूर्ण क्षेत्राचा, संपूर्ण एरियाचा नजराणा भरावा लागेल. हम्म. बरोबर. मग तसं आहे. आणि एकंदरीत धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि आपण या सगळ्या गोष्टींवर बोललो. म्हणजे तुकडाबंदी मुळातच खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट नेहमीपासून राहिली आहे आणि अजूनही आहे. बट आपण त्या गोष्टीला घेऊन खूप काही गोष्टी बोललो, की की एक्झॅक्टली तुकडाबंदी काय आहे आणि त्याच्या अवतीभोवती चालणाऱ्या सगळ्या विषयांवर आपण बोललो. तर थँक्यू, तुम्ही त्यासाठी वेळ दिला आणि आले. आता एक आमच्या पॉडकास्टच्या एंडला एक सेगमेंट असतो, दॅट इज दिस ऑर दॅट. तुम्हाला एक निवडायचं आहे दोघांपैकी, तर ते आपण एक घेऊया. किमान क्षेत्रफळ पूर्ण की कमी तुकडा? किमान क्षेत्रामध्ये जावं आपल्या खरेदी करायची असेल तर. तुकडेबंदी शेरा असलेली जमीन घ्याल का शेरा नसलेली? शेरा नसलीच जमीन घ्यावी कधी पण. व्यवहार करताना परवानगी घेणं पसंत कराल का रिस्क घेऊन डायरेक्ट व्यवहार? परवानगी घेणंच करावं. शेतीसाठी कोणती जमीन निवडाल, एक संध की तुकड्यात विभागलेली? एकसंध जमीन. भविष्यासाठी कोणती जमीन बेटर वाटते, शेती वापर की प्लॉटिंग? शेतीच वापर. जमीन मिळवताना कोणता पर्याय सेफर, वारसा हक्क की खरेदी? खरेदी. बँक कर्जासाठी कोणती जमीन निवडाल, कर्ज मिळणारी की कर्ज न मिळणारी? खर्च मिळालेच. एक अजून एक होतं त्याच्यामध्ये, की शेती एफिशियंट करण्यासाठी काय निवडाल, एकत्रीकरण की तुकडेबंदी? एकत्रीकरणच. ओके. आता हा ॲडव्होकेटला विचारणारा प्रश्न नाही आहे, बट विचारू, की भविष्यात प्रॉब्लेम कमी येण्यासाठी काय निवडाल, नियम पाळून व्यवहार की नियम मोडून व्यवहार? नियमात राहून केलेले व्यवहार. रिसेल व्हॅल्यूसाठी कोणती जमीन बेटर, क्लिअर टायटल जमीन की शेरा असलेली जमीन? जर प्लॉट खरेदी घेणार असेल हम्म. त्याला शेरा असलेल्या जमिनी, हम्म. आणि ज्याला विकायचे असेल हम्म. त्याला टायटल क्लिअर. बरं. आणि फार्मिंगसाठी कोणता सेटअप बेटर असतो, एकाच मालकाची सलग जमीन की वेगळ्या वेगळ्या तुकड्यांची जमीन? एकाच मालकी सलग जमीन. बरं. धन्यवाद. खूप छान पॉडकास्ट हा असा होता आणि खूप धन्यवाद. छान म्हणजे या गोष्टींवर बोललो. तुकडाबंदी खरंच एक खूप किचकट विषय आहे एकंदरीत, आणि त्याच्या अवतीभोवती खूप जास्त रियालिटी पण नाही आहे.
सगळीकडून वेगळे वेगळे इनपुट्स येतात, प्रत्येकाचा एक वेगळा से आहे त्या गोष्टीला घेऊन, त्याच्यामुळे जास्त क्लॅरिटी त्याच्यामध्ये नाही आहे. बट स्टील आपण खूप प्रयत्न केला की आपण ह्या विषयावर घेऊन काहीतरी चांगला आउटपुट आणायचा प्रयत्न करू. सो असा एक आगळा वेगळा पॉडकास्ट घेऊन आम्ही आलो आणि साहेबांनी खूप जास्त वेळ दिला त्यासाठी. आणि आपण ट्राय केलं टू अंडरस्टँड, जे लोक या फील्डमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की तुकडाबंदीचे काय प्रॉब्लेम्स सध्या मार्केटमध्ये आहेत आणि काय तुकडाबंदी चालू राहिली आहे खूप आधीपासून. सो त्या सगळ्या गोष्टींना घेऊन बोललो. आणि ज्यांना हा टॉपिक नवीन आहे तो थोडासा टफच जाईल डायजेस्ट करायला, बट इट्स ओके. म्हणजे कधी कधी नवीन गोष्टी शिकण्यात जास्त मजा असते. सो तुकडाबंदीला घेऊन आम्ही एक असा पॉडकास्ट केला. सो प्लीज कमेंट करा खाली की तुम्हाला ह्याला घेऊन काय अजून प्रश्न आहेत, त्यावर आम्ही नक्कीच काही उत्तर असतील तर कमेंट करूया. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय असं ॲडव्होकेसीमध्ये किंवा लीगल गोष्टींना घेऊन तुमचे अजून काय असे रिअल इस्टेटमध्ये प्रश्न असतील, सो प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो अँड वील गेट बॅक टू यू. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कीप वॉचिंग द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. थँक्यू.